नमस्कार, मी सुवर्णा. नमस्कार, मी विहार. आज आम्ही आहोत अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. मी आज आहे श्री स्वामी समर्थ राजाराय मठच्या जवळ, जिथे तुम्हाला बेला मातृभवन भक्ती निवासमध्ये जर तुम्ही रूम घेतली तर इथे तुम्हाला 900 रुपये 1800 रुपयेमध्ये किंवा तुम्ही 8 ते 10 जण एकत्र येणार असाल तर त्यांच्यासाठी 1800 रुपयेमध्ये 8 जणांसाठी खूप जबरदस्त रूम आहेत. या व्यतिरिक्त इथे सकाळचा नाश्ता मोफत आहे, दुपारचे आणि रात्रीचे जेवणसुद्धा मोफत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की ही संपूर्ण माहिती ह्याच्या आधी तुम्हाला कोणीच सांगितली नसणार आहे. काही महिन्यांपूर्वी सुरू झालेले बेला मातृछाया हे भक्ती निवास इतके भव्य आहे आणि रूम सुद्धा स्वच्छ आणि नीटनेटके आहेत. अक्कलकोटमध्ये बरेच भाविक दरवर्षी येत असतात, पण ते राहण्यासाठी वटवृक्ष मंदिराच्या जवळचे भक्तिनिवास याचा विचार करतात. मी सुद्धा अक्कलकोटमध्ये आल्यानंतर त्याच भक्तिनिवासमध्ये बुकिंग केले होते, पण जेव्हा राजाराय मठमध्ये मी दर्शन घेतले आणि बाहेर सगळी इन्क्वायरी केल्यानंतर बेला मातृछायेचा व्हिडिओ तुमच्यासाठीही केला आणि नेक्स्ट टाइम इथे राहायला यायचं निश्चितही केले. कारण अगदी मनापासून सांगते की वटवृक्ष मंदिराच्या जवळ असलेल्या भक्तिनिवासचा अनुभव माझा तरी चांगला नाहीये. तुमचा अनुभव कसा आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. इथे बघा, जे मी तुम्हाला कमेंट केलेलं होतं की मोफत इथे नाश्ता जेवणाची सोय आहे, त्याचा हा बोर्ड आहे, तो तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता. बरं, आता मी तुम्हाला सविस्तर सांगत आहे की श्री स्वामी समर्थ राजाराय मठकडे तुम्हाला कसे यायचे आहे. अक्कलकोटमधील मुख्य बस स्टॉप जवळ आल्यानंतर 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे श्री स्वामी समर्थ राजाराय मठ आणि त्याच्याच बॅक साईडला आहे हे भव्य भक्तिनिवास, जिथे प्रत्येक भाविकांसाठी लिफ्टची सुद्धा सुविधा केलेली आहे. ही बिल्डिंग किती मजले आहे हे माझ्या आत्ता लक्षात नाहीये, पण रूम इथे बरेच आहेत आणि स्वच्छ नीटनेटके आहेतच. इकडचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. सविस्तर मॅप सुद्धा त्यामध्ये मेन्शन केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा. या भक्तिनिवासची पाहिलेली ही पहिली रूम आहे, ज्याची कॉस्ट आहे 900 रुपये नॉन AC आणि AC आहे 1800 रुपये, ज्यामध्ये 3 व्यक्ती आरामशीर राहू शकतात. आपल्यापैकी बरेच जण प्रवास करण्याआधी हल्ली यूट्यूब चॅनलवरती त्याविषयी जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो, पण असा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब चॅनलवर मिळणे अवघड आहे, कारण की बऱ्याच जणांनी अक्कलकोटमधील बरेच भक्तिनिवास दाखवलेले आहेत, पण हे भक्तिनिवास नवीनच सुरू झाल्या कारणाने अजून याविषयी कुठेही चर्चा केलेली नाहीये. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत इथे नक्की व्हिजिट करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. या व्यतिरिक्त अक्कलकोटला येणे तुमचे निश्चित झालेले असेल तर अजून एक व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला आहे, तो तुम्ही आवर्जून बघावा असं मला वाटते, कारण असा प्रवास खूप कमी भाविकांनी आतापर्यंत केला असणार आहे. ज्यामध्ये मी पुणे ते अक्कलकोट रेल्वे स्टेशनचा प्रवास मेन्शन केलेला आहे, तेथील खूप जुने भक्तिनिवास, तिथे मिळत असलेला महाप्रसाद, ह्या व्यतिरिक्त स्वामी ज्या ठिकाणी प्रकट झाले ते मुख्य 5 ठिकाण आणि त्याची सविस्तर माहिती आणि या व्यतिरिक्त हा संपूर्ण प्रवास खर्च सुद्धा मी त्यामध्ये मेन्शन केलेला आहे. त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा बघणं अनिवार्य आहे बरं का. इतकेच नव्हे तर असे बरेच व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही पाहू शकता, पण प्लीज त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑल सुद्धा करा,